नमस्कार. ही आहे यावर्षीची हळद. पूर्णपणे सेंद्रिय, फक्त पालापाचोळ्यात लावलेली. अक्षय तृतीयेपासून ते 7 जूनपर्यंत हळद लागवड केली जाते. मी जूनच्या पहिल्या आठवड्यात लावली होती. हळद हे साधारण 8 ते 9 महिन्याचे पीक आहे. हळद तयार झाली आहे हे कसं ओळखायचं? तर डिसेंबरपासून पाने पिवळी पडायला सुरुवात होते. झाडे खाली वाकतात आणि या वाळलेल्या पानांना जरासाही धक्का लागला तरी ताज्या हळदीचा मस्त सुगंध येतो. हळद काढण्याच्या आधी 15 दिवस पाणी देणे पूर्ण बंद केले. त्यानंतरही ती लगेच न काढता 15-3 आठवडे तशीच ठेवून दिली. यामुळे हळदीला कलर आणि स्वाद चांगला येतो. मातीतून काढल्यावर ती स्वच्छ धुवून घेतली. मातृकंद आणि बोटे वेगळे केले. या हळदीची हळदपूड किंवा लोणचे करता येते. तसंच पुढील पेरणीसाठी सुद्धा ठेवता येते. मागच्या वर्षी सुद्धा असेच बल्ब्स आणि फिंगर्स साठवून ठेवले होते, तेच पेरले. त्याची पेरणी कशी केली ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.